पंढरपूर पेपर्समध्ये स्वागत. आज हिंदू महासभा भवनामध्ये कॉरिडॉर बाधितांची मीटिंग आयोजित केलेली आहे. तर त्यांच्याशी आज त्यांचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. पंढरपूर शहरामध्ये कॉरिडॉरचं वातावरण वादळ पुन्हा घोंगावू लागलेलं आहे. यामुळे मंदिर परिसरातील सर्वसामान्य नागरिक, भाविक, त्याचबरोबर व्यापारी, घरमालक, सर्व बाधित लोक हे हवालदिल झालेले आहेत. वास्तविक पाहता कॉरिडॉरची काही गरज नाही असं शासनाला वारंवार सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कॉरिडॉरला जनतेचा फार मोठ्या प्रमाणात विरोध आहे हेही सरकारला दिसून आलेलं आहे. तरी सुद्धा सरकार आपला ह्याका सोडायला तयार नाही. कॉरिडॉरमध्ये भाविकांचं काही हित होणार नाही. याबाबत ज्या हरकती लावलेल्या होत्या त्या विक्रमी संख्येने 3088 इतक्या हरकती कॉरिडॉर बाधितांनी आणि कॉरिडॉर होऊ नये असा विचार करणाऱ्या पंढरपुरातल्या नागरिकांनी आणि वारकरी भाविकांनी लावलेल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्ष सुनावणीला साधारण 2400 लोक म्हणजे हरकत लावलेल्यापैकी 80% लोक स्वतः जातीनं उपस्थित राहून त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यापैकी जवळजवळ 1300 लोक हे प्रत्यक्ष संबंधित बाधित आहेत. त्यांनी आपला विरोध पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांसमोर समक्ष सांगितलेला आहे. त्याचबरोबर 800 ते 900 लोक हे वारकरी संप्रदायाचे अभिमानी भाविक आहेत आणि त्यांनी कॉरिडॉर कसा चुकीचा आहे, कॉरिडॉरमुळं कशा प्रथा परंपरा नष्ट होणार आहेत हे जातीनं ठासून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर साधारण 150च्या सुमारासचे लोक असे आहेत की ज्यांना कॉरिडॉर नको आहे, पण जर जबरदस्तीनं झाला तर मोबदला जास्त पाहिजे अशा पद्धतीचे लोक आहेत. आणि फक्त या 3088 मध्ये फक्त 49 लोकांनी कॉरिडॉरला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यातूनही त्यांनी जास्त मोबदला मागितलेला आहे. अशी परिस्थिती असताना सरकार भूलथापा देऊन बाधित आमच्या बाजूने आहेत अशा पद्धतीचं विधान करत आहेत. त्याचबरोबर कॉरिडॉरच्या साठी पुढे पावलं टाकण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांनी मुंबईला घेतली. वास्तविक पाहता सर्वच्या सर्व अधिकारी सोलापूर जिल्ह्यातील आहेत, पालकमंत्री सोलापूरचे आहेत आणि बैठक मुंबईला घेतलेली आहे. असं करून मुंबईत असं शिजलंय, मुंबईत तसं शिजलंय असं करून लोकांना बाधितांना धमकावण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे. तर याला सर्व बाधित मंडळी कडाडून विरोध करणार आहेत. यासाठी बाधित मंडळींनी तिन्ही प्रकाराने लढायचं ठरवलेलं आहे, आंदोलन ठरवलेलं आहे. लोकशाही मार्गाने निवडणुकांमध्ये आपला संताप दाखवलेला आहे, मतदानातनं आपला संताप दाखवलेला आहे. कॉरिडॉरसाठी अभिरूप प्रारूप मतदान आम्ही घेतलेलं होतं, त्यातूनही आपला विरोध दर्शवलेला आहे आणि प्रत्यक्ष सुनावण्यामध्ये विरोध दर्शवलेला आहे. आमच्या लढाई ही तिन्ही आघाडीवर लढली जाणार आहेत. सुब्रमण्यम स्वामींनी रणशिंग फुंकलं, त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही आर्थिक साकडं घालून आर्थिक केलेली आहे. आता आम्ही लोकशाही मार्गाने हा लढा आणखीन दृढ करणार आहोत. म्हणून येत्या 2 तारखेला आम्ही बाधित भाग हा संपूर्ण बंद ठेवून मोर्चा काढून सरकारला निवेदन देणार आहोत आणि आमची ताकद आणि आमचं प्रेम, लोकांचं आमच्यावर असणारं प्रेम हे दाखवून देणार आहेत आणि कॉरिडॉरला खऱ्या अर्थाने विरोध करणार आहेत. कॉरिडॉरमुळं कुणाचंही कसलंही भलं होणार नाही हे आतापर्यंत आम्ही ठासून सांगितलेलं आहे आणि आमचे मुद्दे रास्त आहेत. म्हणून सरकार आमच्याशी आजपर्यंत चर्चेला आलं नाही. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या भेटी मागितल्या, पालकमंत्र्यांच्या भेटी मागितल्या, कुठल्याही मंत्र्याने आमच्याशी चर्चा करायचं औदार्य दाखवलं नाही म्हणा किंवा धाडसही दाखवलं नाही. कारण आमचे मुद्दे हे 100% सत्य आहेत. आम्ही केवळ आमच्या स्वार्थासाठी ह्या लढ्यात उतरलेलो नाहीत, तर यात भाविकाचं काही हित नाही, उलट भाविकांचं जास्तीत जास्त हाल होणार आहेत. एकच उदाहरण सांगायचं म्हणलं तर अशा मोठ्या यात्रा ज्या गावामध्ये भरल्या जातात त्या गावामध्ये गर्दीचं विकेंद्रीकरण करावं असं एक तत्व असतं, परंतु कॉरिडॉर करून गर्दीचं केंद्रीकरण या ठिकाणी सरकार करू लागलेलं आहे. वास्तविक पाहता आहे ते रस्ते शासनाच्या नगरविकास खात्याने जी विकास योजना आणली
त्यामधल्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना आहे हे रस्ते पुरेसे वाटत आहेत. फक्त या आहे त्या रस्त्यावरची अतिक्रमणं वाहनं एवढी शिस्त लावली तरी सुद्धा पुरेसा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या रस्त्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने महाद्वारात आणि पश्चिम द्वारामध्ये एक एक स्क्रीन लावलेला आहे. त्याच्यावर भला मोठा स्क्रीन लावलेलं विठ्ठल रुक्मिणीचं त्यावर दर्शन होते आणि लोक गर्दी करून ते बघतायत. म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुद्धा खात्री आहे या रस्त्यावर गर्दी झाली तरी काही बिघडत नाही, मग कॉरिडॉरची काही गरज नाही हे शासनाला सांगण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत. बाधित भाग बंद ठेवणार आहोत आणि हे रणशिंग आम्ही कॉरिडॉर विरोधी लढ्याचं फुंकणार आहोत. दिनांक 2 सोमवार हुताशनी पौर्णिमा आहे त्या दिवशी, या मंगल दिवशी पवित्र दिवशी आम्ही कॉरिडॉर विरोधी लढ्याचं आंदोलन रणशिंग फुंकणार आहोत.